सप्रेम जय भीम. आधी हा व्हिडिओ बघा, मग त्यानंतर आपण बोलूया. आपण हा व्हिडिओ पाहिलात. या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की दोन डीजेमध्ये स्पर्धा लागली आहे की कोणाचा आवाज फार जास्त आहे. हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरचा आहे. मी विश्वदीप करंजीकर, छत्रपती संभाजीनगर. या दोन डीजेंच्या कॉम्पिटिशनमध्ये मी त्या तावडीत सापडलो आणि त्या दोन्ही डीजेंची जी एकदम कर्णकर्कश आणि अतिशय जास्त मर्यादेपेक्षा जास्त, मी तर म्हणेन की 150 डेसिबलपेक्षा जास्त त्या आवाजाची मर्यादा पोहोचलेली होती. आणि जेव्हा यांनी हा आवाज सोडला तेव्हा माझ्या समोर एक माता भगिनी होती जिच्या कडेवर एक 2 वर्षाची मुलगी होती. मी बघितलं की जेव्हा यांनी हा जोराचा आवाज सोडला त्या प्लाझ्मामधनं आणि त्या कर्णकर्कश भोंगे आणि सायरनमधनं, तर ती महिला आणि ती मुलगी अक्षरशः चक्कर येऊन खाली पडली आणि त्या लहान मुलीच्या डोक्याला लागलं. आणि त्या आईची अशी तळमळ झाली की मी माझ्या मुलीचे दोन्ही कानं बंद करू की मी स्वतःचे कान बंद करू. आणि मी सुद्धा दोन्ही कानांवर हात लावून मला हे सुद्धा चक्कर आल्यासारखं झालं. म्हणजे मी जयंतीमध्ये नाचण्यासाठीच गेलेलो होतो. मी सुद्धा माझ्या बापाचा जन्मदिवस जयंती साजरी करण्यासाठीच तिथे गेलेलो होतो. तर मला डीजे पासून काही त्रास असण्याचं काही कारण नाहीये. पण आजपर्यंत कुठल्याही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये अशा प्रकारचे डीजे आलेले नव्हते की ज्याच्यामधून अतिशय कर्णकर्कश असा आवाज, अतिशय घाणेरडा असे भोंगे आणि ते डीजे ऑपरेटर जे अतिशय अश्लील बोलतायत, घाणघाण शिव्या देत आहेत. माता भगिनींच्या असताना तिथे कोण आंटी लवर आहे हातवर करा, अजून अश्विनी ये ना, पैलवान आला, आणि अतिशय असे घाणेरडे शब्द वापरतायत की म्हणजे एखाद्या पारिवारिक व्यक्तीला लाज वाटेल. मित्र हो, मी मागासवर्गीयांच्या एससी एसटी ओबीसींच्या पदोन्नतीच्या आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टामध्ये मी 2 याचिका दाखल केलेल्या आहेत आणि मी समाजासाठी लढतोय. आणि त्या हक्काने मी तो व्हिडिओ काल काळजीपोटी व्हिडिओ टाकलेला होता. त्यामध्ये मी माझा काही त्यामध्ये वैयक्तिक स्वार्थ नाही. डीजे बंद करा, डीजे बंद करा याचा अर्थ असा आहे की त्या डीजेच्या बरोबर येणारे जे काही ते कर्णकर्कश भोंगे आहेत, ते सायरन आहेत, ते हुटर्स आहेत, ते अश्लील